आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाचे घावणे किंवा त्याला आंबोळी असेही बोलतात. तर त्यासाठी साहित्य पाहून घेऊ. तर तेल, मीठ, तांदळाचे पीठ, पाणी. तर प्रथम एका बाउलमध्ये आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडे थोडे पाणी घेत मिक्स करायचं आहे हाताने. पाणी थोडे थोडे घालायचे आहे, त्याच्यामुळे मिश्रण अगदी योग्य बनतं. तर आता आपल्याला ते चेक करायचं आहे. या पद्धतीने मिश्रण तयार झालं पाहिजे. आता आपल्याला पॅन गरम करून घ्यायचे आहे. पॅन गरम झाले आहे, तर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. वाटीच्या साहाय्याने आपल्याला मिश्रण तव्यात ओतायचं आहे. आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटांना आपण आंबोळी परतली आहे. परत आपल्याला 2 मिनिटं भाजू द्यायची आहे. तयार आहे. तर आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. खोबऱ्याच्या चटणीसाठी आपल्याला साहित्य घ्यायचे आहे. जिरे, हिंग, कढीपत्ता, खोबरे, ओले खोबरे, मीठ, मोहरी, मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करायची आहे. आणि खोबरं पण आपल्याला मिक्सरला लावायचे आहे. तर आपण ते मिक्सरला लावून घेऊ. लसूण, मिरची, कोथिंबीर मिक्सरला लावून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हे खोबरं मिक्सरला लावून घेतलेले एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पातेलं गरम करायचं आहे फोडणीसाठी. पातेले गरम झाल्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्त्याची पाने, मिरचीची पेस्ट हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर हिंग आपल्याला टाकायचं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पातळ हवे असेल तर थोडे पाणी ॲड करू शकतो. ही तयार आहे आपल्याला खोबऱ्याची चटणी. आणि आपण आता बाउलमध्ये चटणी काढून घेऊ.